राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आदर्श भारत माझाच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आपण आहोत पनवेलमध्ये। सकाळीच मनसेच्या वतीनं महापालिकेवरती हँडिकॅप मोर्चा आयोजन केला होता। मोर्चाचं कारण होतं का गॅस पाईपलाईनचं जे पनवेलमध्ये कामं चालू आहेत ते कामं झाल्यानंतर जे खड्डे पडत आहेत त्याचं डागडुजी वेळेत केली जात नाही। मनसेचे सहकार सेनेचे अध्यक्ष माननीय सागर पाटील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, सकाळी महापालिका मोर्चा नेण्यात आला, नागरिक त्रस्त आहेत, खड्डे अनेक ठिकाणी पडलेले आहेत, त्यामध्ये पाऊस आणि ह्या दुहेरी संकटामध्ये नागरिक त्या रस्त्यावरून जात आहेत, पडत आहेत, अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जात आहेत। शाळेचे विद्यार्थी या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आहेत। कशा प्रकारचे आपण याच्याकडे पाहतात? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। सांगू इच्छितो की वारंवार महानगरपालिकेला आपण पत्रव्यवहार केलेले आहेत। या बाबतीत महानगर गॅसकडनं जे आपण खोदकाम केले जातात, खोदकाम केले जातात, योग्य कामासाठी केले जातात, पण ते खोदकाम झाल्यानंतर जे आपण बुजवण्याचे गरजे खड्डे असतात किंवा आज तुम्ही बघसाल पनवेलमध्ये तर त्यांनी कॉन्क्रिटीकरण केलंय। ते कॉन्क्रिटीकरण जवळपास एक 4 ते 5 इंच वर गेलेलं आहे, 5-6 इंच। तर आपल्याला अंदाज लागेल की किमान एवढं अंतर पडलेलं आहे। तर त्या अंतरात आज बघा तुम्ही पनवेलमध्ये पाऊस पडल्यावर पाण्याची पातळी ही रोडला जवळपास एकसमान असते। आज आपण जर शाळेत बघितलं, तुम्ही लहान मुलांना शाळेत सोडण्याचा जर वर्ग हा जास्त असेल तर हा महिला वर्ग जास्त। आणि महत्वाचं म्हणजे या महिला जेव्हा आपल्या लहान मुलांना घेऊन जातात तेव्हा सर्वात जास्त सामना त्यांना करावा लागतो। जे आपल्या गृहिणी आहेत, जे आपलं सर्व घर चालवतात, त्यांना सर्वात मोठं हा संकट आहे। तर आम्ही वारंवार पत्रव्यवहार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहरकडनं वारंवार योगेशजींकडनं, फरादजींकडनं, राहुलजींकडनं हे वारंवार पत्रव्यवहार केले गेले आहेत, पण त्याला आपल्याकडनं प्रतिसाद महानगरपालिकेनं प्रतिसाद दिला नाही जातो। त्यासाठी आज आपण हँडिकॅप मोर्चा काढलाय। हे प्रशासनाला जाग देण्यासाठी होतं की आज आम्ही हा मोर्चा काढला आहे, पण जर हे आपलं काम जर नीट आपण केलं नाही काही दिवसात तर येणारा पुढचा मोर्चा हा योगेशजी चिलेंच्या नेतृत्वाखाली हा मोठा मोर्चा असेल। आज तुम्ही बघसाल महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक नाहीये, प्रशासकाच्या हातात आहे। तर ह्याची जबाबदारी घेणार कोण? आमची मागणी तीच होती की ह्यांची जबाबदारी घेणार कोण? महानगरपालिका जबाबदारी घेणार का? ज्यांचे मृत्युमुखी पडत आहेत, ज्यांचे आजारी पडत आहेत, जे रस्त्यावर पडले गेले आहेत, ज्यांचे हात मोडतात, पाय मोडतात, ह्यांची जबाबदारी घेणार कोण? हा आमचा विषय आहे। जर महानगरपालिका जबाबदारी घेत असेल तर खूपच चांगलं। आपण या ठिकाणी बघितलं का त्यांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय का प्रशासन काम पाहते महापालिकेचं, नगरसेवक कार्यरत नाहीत, कारण का नगरसेवकांचा कार्यकाळ खूप अनेक वर्ष संपलेला आहे आणि नगरसेवक पण हातबल असतील, कारण का त्यांच्याकडे आता अधिकार नाहीत आणि त्यांना पण वाटत असेल का हा जो गॅस कंपनीचा जो कारभार आहे तो धीम्या गतीचा आहे, खड्डेमय पनवेल झालेला आहे, त्यामध्ये पाणी साचतंय आणि त्यांनी जी डागडुजी केली ती प्लेन मध्ये नाहीये, डांबरीकरणचा भाग वरती केलेला आहे आणि जो पूर्वीचा रस्ता आहे तो खाली। अशा प्रकारचं जे कामकाज आहे ते अतिशय ढिसाळ पद्धतीचं या ठिकाणी दिसत आहे। मनसेने आवाज उठवलेला आहे आणि अशा प्रकारचा मनसेने यापूर्वी अनेक वेळा त्या संदर्भात पाठपुरावा केला आहे, पण पाहिजे तसा प्रतिसाद न्याय मिळालेला नाही आणि त्या अनुषंगाने आज त्यांनी हँडिकॅप मोर्चाचा महापालिका आयोजन करण्यात आलं आणि त्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारचा मिळाला आणि भविष्यात त्यांनी जर याच्यावरती तोडगा निघाला नाही तर पुन्हा एकदा योगेशजी चिल्ले यांच्या माध्यमातून पुन्हा मोठा या ठिकाणी आंदोलन किंवा मोर्चाचं आयोजन केलं जाईल आणि त्याला जबाबदार महापालिका आहे असं त्यांनी सागर पाटील यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे आणि नक्कीच महापालिकेचा तोडगा काढेल अशी अपेक्षा व्यक्त करूया।
आदर्श भारत माझा पनवेल.